नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजचा जो आपला विषय आहे तो आहे रिअल इस्टेट ॲज अ ॲसेट क्लास आणि इक्विटी ॲज अ ॲसेट क्लास यांच्यातला फरक. हा एक किस्सा आहे जो आता जस्ट रिसेंट 1-2 आठवड्यापूर्वी घडला आहे, जो माझ्या जवळच्या नातेवाईका संदर्भात घडला. आता किस्सा असा आहे की 2004 साली या माझ्या नातेवाईकांनी जवळच्या डोंबिवलीमध्ये घर घेतलं. ते घर घेतलं तेव्हा 6 लाख रुपयाला आणि त्यानंतर 20 वर्षांनी म्हणजे 2024 आत्ता या महिन्यात किंवा नोव्हेंबर साधारण सप्टेंबर पासून त्यांनी ते विकायला काढलं घर. तर ते साधारण त्यांनी 40 लाखाला विकलं बरोबर 20 वर्षांनी. याचा जर तुम्ही CAGR काढला तर तो साधारण 10% आसपास येतो. म्हणजे 6 लाखाला घेतलं घर, 20 वर्षांनी 40 लाखाला विकलं. तर मी आहे इन्व्हेस्टमेंट फील्ड मधला माणूस. मग माझ्या डोक्यात विचार सुरू झाला की 2004 साली त्यावेळी जर मार्केटमध्ये जर मी नुसत्या निफ्टीच्या म्युच्युअल फंडमध्ये लावलं असतं, इंडेक्स फंडमध्ये, तर किती रिटर्न मिळालं असतं. तर मी काढलं की 1 जानेवारीला पैसे टाकले 6 लाख रुपये 1 जानेवारी 2004ला आणि आता साधारण डिसेंबरच्या सुमारास त्याचा रिटर्न आलं किती आला. तर ते रिटर्न दाखवला 69 लाख रुपये, 69 लाख रुपीज. तर तो CAGR आला 12%. आता गंमत बघा, मी परत एक डेट चेंज केली, जून मध्ये टाकले. समजा हे पैसे जून 2004ला टाकले निफ्टीच्या इंडेक्स फंडमध्येच, तर तो रिटर्न आला 89 लाख. ओके, तर तो डिफरन्स का आला? कारण तेव्हा मार्केट पडलं असेल त्या काळामध्ये आणि खालच्या भावात टाकले गेले असतील म्हणून 89 लाख पडला. पण आपण धरून चालू 69 लाखाला 1 जानेवारी 2004ला टाकले, म्हणजे साधारण 12% रिटर्न. मग मी कम्पेअर केला की एक हायब्रिड फंड घेतला, तर एका हायब्रिड फंड मी नाव सिलेक्ट केलं आणि 1 जानेवारी 2004ला टाकलं, तर 20 वर्षांनी त्याचा रिटर्न आला 14% साधारण 1,07,00,000च्या आसपास. ओके, दुसरा एक हायब्रिड फंड घेतला तर त्याचा रिटर्न आला 13%च्या आसपास, साधारण तोच पिरियड 20 वर्षाचा, तो रिटर्न आला साधारण 50 लाख रुपये. ओके, आणि मग मी कम्पेअर केलं की आपण एकदम मिड कॅप किंवा फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये जर टाकला की त्याचा रिटर्न 15%, 16% किंवा त्याच्या वर असेल, तर मी सिलेक्ट केला एक फंड आणि तर त्याचा रिटर्न आला साधारण 18%प्रमाणे 2,15,00,000 रुपये. बघा, कम्पॅरिझन आहे की 20 वर्षांनी रिअल इस्टेटमध्ये टाकून मला 10%प्रमाणे CAGR प्रमाणे 40 लाख मिळाले. पण मी तेच पैसे इक्विटी ॲज अ ॲसेट क्लास म्हणून इंडेक्स फंड किंवा हायब्रिड फंड किंवा फ्लेक्सी कॅप फंड किंवा मिड कॅप अशामध्ये टाकले, तर मला साधारण 12% ते 18% या दरम्यान मिळाले. तर गंमत अशी आहे की सध्याच्या काळात काय आहे, आपल्याकडे आता 2004 साली नुकतंच मार्केट सगळं कॉम्प्युटराईज झालेलं, त्यामुळे सहज शेअर अवेलेबल होते घ्यायला विकायला. पण त्यामुळे आत्ताच्या पण काळात काय आहे की आपल्यासमोर ॲप आहे, मग ते ॲप आपण बघतो, मग रोज व्हॅल्युएशन बघतो आणि मग आपल्याला वाढलेलं दिसलं की आपण विकून टाकतो. पण रिअल इस्टेटमध्ये काय, आपण हा बाबा माझं घर आहे मी काय विकणार नाही, अगदी रोज व्हॅल्युएशन दिसत नाही रिअल इस्टेटमध्ये, आपल्याकडे दिसते, त्यामुळे आपल्याला ते टेम्पटेशन होतं विकायचं. पण आपण खरंच इक्विटीला ॲसेट क्लास म्हणून ट्रीट करतो का इंडियन लोक, भारतीय लोक? तर ते नाही करत, कारण आपल्याला रोज व्हॅल्यू वर खाली दिसते. पण जर आपण ॲसेट क्लास म्हणून ट्रीट केलं तर आपल्याला रिअल इस्टेटपेक्षा नक्कीच पैसे जास्त मिळू शकतात इक्विटीमध्ये, आणि ते मिळतात. आणि हे ट्रूथ आहे की रिअल इस्टेटपेक्षा इक्विटी ॲज अ ॲसेट क्लासमध्ये पैसे मिळतात. फक्त तुमच्याकडे पेशन्स पाहिजे आणि इंडिया ग्रोथ स्टोरी इंटॅक्ट आहे, त्यामुळे पुढची 15-20 वर्ष पण हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे हा फरक मला सांगायचा होता आणि ही घडलेली घटना आहे, ही काय मी कुठूनही काढलेली नाही, जी मला शेअर करायची होती. त्यामुळे ह्याच्या पुढे तुम्ही रिअल इस्टेट आणि इक्विटी ह्या दोघांना ॲसेट क्लास म्हणून ट्रीट करा आणि इक्विटीला ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून ट्रीट करा. रोज रोज त्याचे भाव वर खाली होताना बघू नका. ह्या आपल्या चॅनलला तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा. धन्यवाद.